नमस्कार मित्रांनो, मी प्रकाश कोळे, ऑथोराइज्ड डिस्ट्रिब्युटर ऑफ एनर्जी कंपनी. मित्रांनो, आपण एनर्जी कंपनीचे केंगन वॉटरचे जे काही मेडिकल डिव्हाइस आहे आणि त्या मेडिकल डिव्हाइसच्या माध्यमातून आपल्याला जे काही पिण्यासाठी किंवा वेगवेगळ्या यूजसाठी जे पाणी मिळतं, त्या पाण्याचं एक सर्वात महत्त्वाचं एक प्रॉपर्टी, एक गुणधर्म आहे, ते आहे अल्कलायझेशन. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून, एक प्रॅक्टिकल डेमोच्या माध्यमातून आपण ते अल्कलाइन प्रॉपर्टी आपण पाण्याचं पाहणार आहोत. त्यासाठी आपण 4 ग्लास घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर आपण रेग्युलर तुमच्या घरामध्ये जर आरओचं पाणी जर तुम्ही पाणी पिण्यासाठी वापरत असाल, तर ते यूज करा किंवा कॉर्पोरेशनचं पाणी असेल. अदरवाईज तुमचं बोरचं पाणी असेल, तर ते घेऊ शकता. मी या डेमोसाठी एक बोरचं पाणी घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला घराच्या बाहेर जावं लागलं, तर कंपल्सरी आपल्याला हे ₹20 देऊन हे ब्रँडेड पाणी आपण पिण्यासाठी आरओचं पाणी आपण घेतोय आणि त्याचसोबत आपण काही कोल्ड ड्रिंक्स सुद्धा यूज करतोय. ते कोल्ड ड्रिंक्स सुद्धा आपण पाहूया, की ते खरंच ते ॲसिडिक आहे का अल्कलाइन आहे? हे सुद्धा पाहण्यासाठी आपण एक एक ब्रँडेड आपण एक कोल्ड ड्रिंक सुद्धा घेतलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं आपलं केंगन मेडिकल डिव्हाइस आहे. त्या केंगन मेडिकल डिव्हाइसचं एक 9.5 पीएचचं पाणी सुद्धा आपण घेतलेलं आहे. तर हे चारही ग्लासमध्ये आपण हे पाणी थोडं-थोडं घेऊयात. हे बोरचं पाणी आहे. हे आपण ₹20 देऊन मार्केटमध्ये घेतोय. हे एक आरओचं पाणी आहे आणि त्याचबरोबर आता हे कोल्ड ड्रिंक्स आहे. आणि त्याचबरोबर आपलं केंगन वॉटरचं जे काही मशीनचं जे पाणी आहे 9.5 पीएचचं ते पाणी आपण घेतलेलं आहे. आता हे चारही ग्लासला तुम्ही लक्षपूर्वक तर ऑब्झर्व्ह आपण जर केलं, तर आपल्या काय लक्षात येतो का? काय डिफरन्स येतो का? बिलकुल येणार नाही आणि आयडेंटिफाय कसं करायचं, की बाबा ह्या चारही ग्लासमध्ये टाकलेलं आपण जे पाणी आहे किंवा कोल्ड ड्रिंक्स आहे किंवा अल्कलाईन पाणी आहे का बोरचं पाणी हे कसं आयडेंटिफाय करणार? तर ते आयडेंटिफाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहेत पीएच ड्रॉप. मतलब पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन. ह्याच्यामध्ये पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन किती आहे? ते पाणी ॲसिडिक आहे का अल्कलाईन आहे? हे पाहूया. आपण शाळेमध्ये ऑलरेडी आपण पाहिलेलंच आहे. तर सर्वप्रथम बोरचं जे पाणी आहे, त्या पाण्यामध्ये मी हे पीएच ड्रॉप मिक्स करतो. सेकंड आपलं जे काही आपण रेग्युलर पाणी जे आरओचं पाणी वापरतो ते आणि थर्ड आपलं आहे कोल्ड ड्रिंक्स आपण पितोय घरामध्ये ते आणि फोर्थ आपलं आहे अल्कलाईन वॉटर. ह्या चारीतला डिफरन्स तुम्हाला पाहायला मिळतोय. तर सविस्तर पाहूया. सर्वप्रथम आपण हे पाहतोय हे बोरचं पाणी आहे. बोरचं पाण्याचं जर तुम्ही हे पी-एच हे स्केलनं खाली दाखवलेल्या इमेजमध्ये तुम्ही चेक करून पाहू शकता, की तिथं पी-एचमध्ये तुम्ही हे जर पाहिलं, तर हे पी-एच तुम्हाला मॅक्सिमम किती 5 ते 5.5 किंवा 6च्या आसपास मिळतोय. म्हणजे हे नकळत ॲसिडिकच आहे. तर सेकंड आपण आरओचं पाणी आपण बॉटलचं पाणी पितो किंवा घरचं आरओचं पाणी तुम्ही घेऊ शकता. हे पाहू शकता हे मॅक्सिमम किती 3 ते 4 तुम्हाला पी-एचचं पाणी देतो आणि त्याचबरोबर आता कोल्ड ड्रिंकचा जर विचार केला, कोल्ड ड्रिंक हे जनरली पाहिलं तर जवळ-जवळ 2 ते 2.5 इतकं ॲसिडिक आहे हे आपल्यासाठी आरोग्यदायी नाहीये. आणि फोर्थ आपण पाहतोय तर अल्कलाईनचं पाणी, आपलं पाणी. हे पाणी तुम्हाला 9 ते 9.5 पीएचचं पाणी तुम्हाला इथं दिसतंय म्हणजे अल्कलाईन आहे. जनरली आपल्या सर्वांना माहीत आहे, की 7च्या खाली जर आयडेंटिफाय होत असेल, तो कलर इमेजला दाखवल्याप्रमाणे कलर जर दाखवत असेल, तर ते ॲसिडिक आहे. 7 असेल तर ते न्यूट्रल आहे आणि 7च्या पासून ते नेक्स्ट 14 पर्यंत जर आपण जर घेतलं, तर ते काय आहे? अल्कलाईन आहे. तर हे अल्कलाईन झालं पाहिजे. जनरली आपण थोडं विचार करून पाहिलं, जनरली आजकालचे जे काही क्रोनिक डिसीजेस आहेत किंवा सर्वात मोठं जे काही कॅन्सर्स वगैरे आहेत, का होत आहेत? कारण आपण जनरली हे ॲसिड येतं म्हणजे आपलं बॉडी ऑलरेडीच ॲसिड आहे. आपल्या बॉडीमधले जे वेगवेगळे ऑर्गन आहेत, ते ऑलरेडीच ॲसिडिक आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण जे काही पाणी पितोय, ते सुद्धा ॲसिडिक आपण पितोय हे तर स्पष्टपणे तुम्हाला जाणवतंय आणि त्याचबरोबर आपण जे काही जेवण करतोय, ते सुद्धा नकळत आपण पेस्टिसाइड त्याच्यामध्ये असल्यामुळे ते सुद्धा ॲसिडिकच आणि सर्वात महत्त्वाचं प्रदूषण, हवेचं प्रदूषण बी प्रचंड प्रमाणात होत आहे. म्हणजे हवा सुद्धा ॲसिडिक. तर या सगळ्या गोष्टी जर ॲसिडिक होत असतील, तर 100% आपण जे काही क्रोनिक डिसीज आहेत, बीपी असू दे, शुगर असू दे आणि सर्वात महत्त्वाचं जे काही कॅन्सरसारखे मोठमोठे आजार असू दे, त्या आजार आपल्याला फेस करावे लागतील. आणि याचं एक रिसर्च डॉक्टर ओटो हेनरिच वारबर्ग याने एक रिसर्च केलते. त्यांनी 1923ला आयडेंटिफाय केलतं, की आपल्या शरीरातले जे काही टिश्यू आहेत, जर ॲसिडिक झाले, की कॅन्सर हा होणारच. डझंट मॅटर तो मुलगा आहे, लेडीज आहे, जेंट्स. ओके. आणि जर आपल्याला हे अल्कलाईन केले आपण टिश्यू, तर अल्कलाईन टिश्यूमध्ये बिलकुल आपला कॅन्सरचा प्रादुर्भाव जाणवणार नाही. असेल तर ते कमी होण्यासाठी आपल्याला हेल्पफुल होईल आणि जर नसेल तर आपल्याला लाईफटाईम कधी होणार
नाही आहे. म्हणून हे अल्कलाईन पाणी पिणं इतकं आता काळाची गरज आहे. प्रत्येक घराघरामध्ये प्रत्येकाच्या आरोग्यासाठी, हेल्थीसाठी आपल्याला अल्कलाईन पाणी किती इम्पोर्टंट आहे, हे तुम्हाला लक्षात आलंच असेल. पण आजपर्यंत आपण जे काय आरोचं पाणी पित आहे आपण घरामध्ये, त्याचबरोबर आपण बोरचं पाणी पितोय किंवा कॉर्पोरेशनचं पाणी पितोय आपण. पण उद्यापासून आता आपण आपल्या घरी हे मेडिकल डिव्हाइस बसवून केंगन वॉटरचं, त्यानंतर आपण जर पाणी प्यायला चालू केलं, तर खरंच आपली जी बॉडी ऑलरेडी ॲसिडिक झालेली आहे, ते नकळत अल्कलाईनकडे मूव्ह होईल का? नाही ते पाहूया. तर हे पहिला बोरच्या पाण्यामध्ये आपण थोडं पीएच ड्रॉप टाकलेलं ते तर पाहू शकतो आणि त्याचबरोबर आपण हे आरोचं पाणी आहे, हे सुद्धा पाहू शकतो. बट कोल्ड ड्रिंकमध्ये पहा, कोल्ड ड्रिंकमध्ये काहीही प्रकारचा फरक आपल्याला जाणवत नाही. म्हणजे कोल्ड ड्रिंक खूपच ॲसिडिक आहे आणि ते ॲसिडिकपणा त्याचा मेंटेनन्स करतो. त्यामुळं कोल्ड ड्रिंक्सपासून आपल्याला म्हणजे लांबच राहायचं आहे. आपल्याला कोल्ड ड्रिंक्स अजिबात प्यायचं नाही आहे कुठल्याही प्रकारचं. ओके. आता पाहूया आपण सगळ्यात महत्त्वाचं, हे तर नकळत तुम्हाला पाहिलं असेल हा न्यूट्रल झाला 7 म्हणजे चांगला आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. हा तर पुरा अल्कलाईन झाला. म्हणजे जवळ-जवळ 8-9 पेजचं पाणी आपल्याला हे द्यायला चालू केलं. म्हणजे नकळत म्हणजे ॲसिडिक झालेलं आहे. आजपर्यंत ह्या माहीत नसल्यामुळं आपण पाणी पित होतो. त्यामुळे ॲसिडिक झालेले होतं. पण आता माहीत झालंय आपल्या घरी मशीन बसवून आपण पाणी प्यायला चालू करणार आहे. त्यामुळं काही फरक पण सगळ्यात घातक आपल्याला तुम्हाला लक्षात आला असेल, तो आहे कोल्ड ड्रिंक्सचा. ते कोल्ड ड्रिंक्स खरंच घातक आहे का ते पाहू पाहू शकता तुम्ही. तर ह्या सगळ्या पाण्यामध्ये आपण थोडं-थोडं हे कोल्ड ड्रिंकचं जे आहे मिक्स करून पाहूया आपण काय फरक आपल्याला दिसतो का? म्हणजे कोल्ड ड्रिंक खरंच घातक आहे आपल्या पूर्ण फॅमिलीसाठी. हे तुमच्या लक्षात आलं असेल, की आपल्या घरी आपण हे मेडिकल डिव्हाइस बसवून सुद्धा जर आपल्या घरामध्ये जास्तीत जास्त आपण पाण्यापेक्षा कोल्ड ड्रिंक जर पीत असेल, तर 101% आपली बॉडी ॲसिडिकच राहणार आहे आणि आपल्याला क्रोनिक डिसीजचा किंवा कॅन्सरसारखे मोठा आजार आपल्या शरीरात होण्याचे चान्सेस वाढू शकतात. त्यामुळे कोल्ड ड्रिंक्स कंपल्सरी आपल्याला बंदच केलं पाहिजे. कारण या डेमोच्या माध्यमातून तुमच्या लक्षात आलं कारण जे काही चांगलं पाणी पिलं त्याला सुद्धा ॲसिडिक बनवलं ह्या कोल्ड ड्रिंक्सने. ओके. आय होप आशा करतो की सगळ्यांना तुमच्या लक्षात आलं असेल की आपला जो काय आपल्या किंगन वॉटरचं पाण्याचं जे काही महत्त्वाचा जो काही गुणधर्म आहे तो अल्कलाईनचा, तो किती इम्पोर्टंट आहे, किती इम्पोर्टंट आहे बॉडीला अल्कलाईन बनवून कशाप्रकारे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे क्रोनिक डिसीजेसपासून कमी करण्यासाठी हेल्पफुल राहणार आहे. तर अशाच प्रकारचे एक व्हॅल्युएबल व्हिडिओ चं कंटेंट घेऊन किंवा एक नवीन काही पाण्याचा काही गुणधर्म किंवा त्याचा यूज घेऊन लवकरच भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक सो मच.